रानपूरचे तर इथे गोशाळा आहे त्याचप्रमाणे आणि इथे धार्मिक वातावरण आहे. आणि मोठे नवल म्हणजे आमचे महाराज यांनी रामचरितमानस सगळं पाठ केलेलं आहे. आणि भारतामध्ये प्रसिद्ध असलेले मनोहर बापू आताच आम्ही कॅसेट ऐकत होतो तेव्हा त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सगळं रामचरितमानस पाठ केलेलं आहे. तेव्हा अशी पाठ करणारी माणसं दुर्मिळ आहेत. कुठे मिळतात बघा बरं का. कुठं कोटीची संख्या आहे, कुठं 60 लाख आहे, कुठं 50 लाख लोकसंख्या आहे. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पाठ करणारे, गाथा पाठ करणारे, भागवत पाठ करणारे, गीता पाठ करणारे, रामचरित मानस तर नाहीच बघा. बरं का. आहे माणसं पुष्कळ आहे, वाद नाही त्याच्यामध्ये. पण ज्यांच्या हृदयामध्ये हा ठेवा आहे अशी मंडळी फार कमी आहे. तेव्हा ही धर्मसंस्कृती टिकवण्याकरता, चांगली वळण टिकवण्याकरता आणि भक्तीचा प्रचार करण्याकरता आज अशा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे बरं का त्या पांढऱ्या कपड्यामधले आणि असे संन्यासी आज होणं अत्यंत आवश्यकता आहे. ज्या ज्या काही गोष्टी आहे ना बघा त्या गोष्टीमध्ये असं एक काही प्रेम असावं लागतं. भारताचा नागरिक देशाच्या करता, संरक्षणाकरता सैनिक जन्माला येणं आज आवश्यकता आहे. असं आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये काही प्रेम असते. देशाचं रक्षण कोणामुळे असते असा प्रश्न होतो बा. तुमच्यामुळे का आज आपण आनंदात आहोत कशामुळे? ते आपली बाजी लावतात कशाची? प्राणाची. आज त्याची अत्यंत आवश्यकता आहे. तसा हा धर्म टिकवण्याकरता पाठे लोक असणार, त्याप्रमाणे वागणारे महाराजाच्या सारखे आज त्यांची समाजाला नव्हे त्या गावाला त्या तालुक्याला अत्यंत आवश्यकता आहे. कारण त्याच्याशिवाय बरं का व्यसनमुक्ती होणार नाही, चांगलं मार्गदर्शन होणार नाही. तेव्हा हे धर्म टिकवणारी आता आमच्या संस्थेमध्ये सहज सांगायचं म्हणजे जी मुलं होतात ना, शिक्षण शिकतात त्यात काही मोठं विशेष नाही. शाळेमध्ये पोरं शिकतच असतात. तेव्हा चांगले संस्कार लागण्याकरता घरामध्ये चांगलं वातावरण असावं लागतं. एक मुलगा होता बाप, तो एका ग्रस्ताला घेऊन आला आणि बाबा यानं माळ घाला. म्हटलं बाई 40-50 वर्षाचा मनुष्य, ते मूल पाहिलं 14-15 वर्षाचं, आणि ते म्हणायचं म्हणले यानं माळ घाला. म्हटलं ते जरा उलट दिसतं. मग मी सहज विचारलं, म्हणले कोण आहे तू माळ घालायला सांगतो? म्हटलं माझे बाबा आहेत की माझे वडील आहेत. मला तर वाटलं म्हणलं फार नवलच आहे तर नाही का. बापाने म्हटलं पाहिजे मुलाला काय घाला? माळ घाला. तर मुलगा म्हणतो बापाला काय घाला? माळ घाला. म्हटलं बाई कमाल झाली. हे तर काय रामराज्य आहे का कोणाच माहिती. मग माळ वगैरे घालून झाली बा. म्हणले बाबा असं सांगितलं का तुम्ही जरा? म्हणलं सांगितलं का बा एकादशी करावा, अमकत अमकत हरिपाठ म्हणावा वगैरे, उद्योगही करावा, आपला धंदाही करावा. असोनी संसारी जिव्हे वेग करे. सोडून द्या असं काही सांगितलं का? असोनी संसारी जिव्हे वेग करे. कामामध्ये काम. काही म्हणा, उद्योग नाही केला तर पोट कसं भरेल? आणि देवाचं भजन नाही केलं तर उद्धार कोण करेल? उद्धाराकरता काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. आणि पोटाकरता काय केलं पाहिजे? धंदा. जे ज्याच्या वाट्याला येईल त्याप्रमाणे. चांगली गोष्ट आहे. सांगितलं म्हणलं माझ्या बाबा एक सांगा की. म्हटलं काय सांगायचं?
त्यांना सांगा, म्हणायला म्हणले बा बिडी पिणं आणि गुटखा खाणं सोडून द्या म्हणून. मुलगा सांगतो आता जो मुलगा बापाच्या व्यसनाविषयी नाराज आहे, आपला बाप चांगला असावा अशी ज्याची इच्छा आहे, आता सांगा ते मूल आयुष्यात कधी